तर जय शिवराय मित्रांनो, सकाळ सकाळ उठून आता आपल्याला असं जायचं होतं पनवेलला, म्हणजेच आपल्या नाना आणि काकीकडं तिकडं त्यांच्या रूमला. तर असं गेलो बघा, पहिल्यांदा हे जे CSTचं स्टेशन आहे इथनं असं खालनं बोधग्यातनं आता आपल्याला CSTच्या स्टेशनला जायचं होतं. पुढं दिसेलच तुम्हाला. असं गेलो बघा पुढं, नंतर तरी स्टेशनला रेल्वे लागली होती. जाऊन पटकन आत बसलो, कारण लोकल लय उशीर थांबत नाही हो. जाऊन असं मी म्हणून आत बसलो बघा. नंतर त्यातलं एक शूट घ्यावं म्हणलं, शूट घेतला मस्तपैकी. नंतर उतरल्यावर आता आपल्याला टॅक्सी करायची होती. टॅक्सी केली असेल, टॅक्सीत बसून चाललो होतो बघा आता तिकडं आपल्या नाना त्यांच्या रूमकडं. आणि रूमकडे गेलो, हे बघा बिल्डिंग आहे, ह्या बिल्डिंगमध्ये आपला मोनू राहते. तिथनं गेलो, पुढे जाऊन बघितलं तर काय मोनूची एमटी इथंच ठेवली होती. मग मोनून मस्तपैकी पोसून बिसून घेतली. तिथनं आता वर जाऊया म्हणलं रूममध्ये. मग असं लिफ्टमध्ये बसलो बघा, आणि नंतर रूममध्ये गेलो तर काय बघतो तर काय गावावरून आपला समोर आलता. ही लाजा लागला लगी व्हिडिओ घेतल्यावर. मग नंतर वरून गेलो फोटोशूट करायला. असं आलो बघा. नंतर फोटोशूट करून आपल्याला जायचं होतं नाश्ता करायला. तिथं गेलो, ही बघा इथे एक नंबर नाश्ता मिळते म्हणून गेलो. तर तिथं जाऊन नाश्ता बिष्टा असा केला बघा. आणि नंतर आता आपल्याला प्यायचा होता रस. म्हणलं चल जाऊया रस प्यायला. तिथनं गेलो बघा, मस्तपैकी रस बीस पिऊन माघारी आलो. तर आपला सोनू इथं बघा बदाम बिदाम फोडलं, त्यानं खाल्लं. आपण मस्तपैकी मोनू म्हणला चल जरा फिरून येऊ. मी मोनू गेलो दोघंजण बघा फिरायला. फिरत फिरत गेलो आणि आता आणलं फुलचंद. म्हणजे फुलचंद दणकाच करून आणलं होतं. या गड्याला चारायचं म्हणलं, काय ना गड्यानं खाल्लं व्यवस्थित. गडी नाही बरं हो, ह्याला कशाचं काय होते. गड्यानं फुलचंद बिलचंद खाल्लं नाही तर आम्हाला 35 रुपयाला गंडा लागला. तिथनं मग गेलो संध्याकाळी असं फिरायला मस्तपैकी. तिथनंही आपले भाऊ सगळे आले बघा, संतू भाऊ. तर भाऊनं ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा.